मी फक्त भाषण दिलेलं आणि आज लोकशाहीमध्ये मला अधिकार आहे भाषण द्यायचा आणि आमची लढाई ज्याच्याबरोबर त्याच्या विरोधात आम्ही बोलणारच ना भाषणात आणि भाषणाची आम्ही हे करून प्रतिभा करून आम्ही बोललो ठीक आहे। आज आमचं महाजनवाडीमध्ये आमचे उमेदवार फिरत होते तर त्यासाठी मी पण जात होतो तिकडे। मी जेव्हा तिकडे जात होतो तेव्हा पुढे गेल्यानंतर शिवसेनेची प्रचार चालू होता। तो अजय सावंत नामक माणूस आहे जो एक मिनिट नाही अजय सावंत नामक जो एक माणूस आहे यांनी अक्षरशः माझी गाडी थांबवली आणि त्या गाडीत फक्त आम्ही तिघच होतो। आमची जे प्रचार करणारे लोक होते उमेदवार हे पुढे होते, मी तिकडे चाललेलो तर त्यांनी गाडी पुढे अडवल्यामुळे त्यांनी मला डायरेक्ट पहिला जवाब विचारला तुम्ही आमच्या साहेबांचा शब्द का बोलले लायकी का काढली। शब्द लायकीचा नव्हता, तुम्ही पण भाषण तुम्हीच कव्हर केलं तुम्ही बघितलं, आपण लायकीबद्दल नव्हतं बोललो, आपण टीका टिप्पणी करत होतो। त्यांनी तिथला जो होता तिथला क्राऊड त्याला त्यांनी प्रवृत्त केलं की ही गाडी त्यांनी फोडावी आणि त्या गाडी फोडून ह्याच्यावर ॲक्च्युअली अटेम्प्ट टू मर्डर प्रकारचाच त्यांनी करायचा प्रयत्न केलेला माझ्यावरती आणि ही पद्धत एकदम चुकीची आहे। ही अशी पद्धत नाही पाहिजे। आम्ही पण काश्मीरमध्ये एवढे वर्ष राजकारण केले, काश्मीरमध्ये आमच्या अनेक एकमेकांची आमची राजकीय वैरी आहेत पण आम्ही कधी असल्या गोष्टी केल्या नाहीत। पण यांनी आज जो प्रकार केला खरोखर निंदनीय आहे आणि अशा गोष्टीला पोलिसांनी पण सहकार्य करू नये, कारण की हे प्रचार यंत्रणा तुम्ही थांबवणं तुम्हाला अधिकार नाही लोकशाहीमध्ये। मी प्रचार करू शकत नाही का? तुम्हाला उत्तर द्यायचं होतं भाषणाने द्या ना उत्तर, तुम्ही बोला तुम्हाला जे बोलायचे माझ्याबद्दल बोला कुणाबद्दल बोला, पण तुम्ही जर अशी गाडी आणून भाईगिरी करणार आणि त्याच्यावर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहे, पोस्कोचा पण गुन्हा दाखल आहे आणि दुसरे पण गुन्हे दाखल आहेत। असा हा माणूस मला शिकवणार का एका ग्रॅज्युएट माणसाला? हा माझा विषय आहे। आता तुम्ही पुढे काय कारवाई करणार? नाही मी पोलिसांना सिनियर पीआयना सांगितलंय, मी इथे आलो त्यासाठी खास करून। आता मी मेहता साहेबांना पण आमदार साहेबांना ही गोष्ट निदर्शनास आणली। आता बघू आता काय पोलीस कुठल्या प्रकारची कारवाई करतात, कारण की त्या लोकच व्हिडिओ काढत होते त्यांची लोक। आता त्यांचे व्हिडिओ येतात की नाही ते बघू, कारण की आमच्या लोकांचे व्हिडिओ काढल्यानंतर आम्हाला माहितच नव्हती काय गोष्ट आहे, म्हणजे हा प्री प्लॅन होता असं माझं म्हणणं आहे।